धक्का केव्हीपीसी कांदिवली संघाला. एकंदरीत आपण पाहिलं तर मग 2 विकेट्स या ठिकाणी गमावले गेलेत. पहिली विकेट आली मयुरेश, त्याच्यानंतर निशांत बाद झाला. सलामीची जोडी माघारी परतले. मिडल ऑर्डर मध्ये जितेश मैदानात दाखल झालाय. अनुभवी खेळाडू आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. अगदी पाहिलं तर थोडस संकटामध्ये टीम कांदळी. नाणेफेकी गमावली. सकाळचं सत्र विकेट्स गमावल्या 2. न्यू बॅटर जितेश पैष्टे मैदानात दाखल झालाय आणि स्वप्नील गायकरवरती जी जबाबदारी टाकली होती अत्यंत जबरदस्त गोलंदाजी स्वप्नील गायकरची आतापर्यंत राहिली आहे. महत्वाच्या विकेट्स त्यांनी टिपल्यात. अगदी फॉर्मात असलेले दोन्ही फलंदाज डगआउटला आणि आता इथून डावाला जर सांभाळायचं असेल तर 2 लेजेंड क्रिकेटरला एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी करावी लागेल. टीमची धावसंख्या 1, गडी बाद झाले 2. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्वप्नील गायकर सज्ज झालाय. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आलाय जितेश पैष्टे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॉल अगदी पाहिलं तर वेगाने हाताळण्याच्या नांदामध्ये आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाचचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 2 अंकावरती पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन गडी बाद 2. थोडीशी नाजूक अवस्था आपण पाहतोय टीम कांदळी संघ. सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन स्वप्नील. पुलर लेनचा बॉल होता. समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढले गेले. एक धाव तर मात्र इथे जरूर मिळेल. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 3 धावा 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र लेट कटचा फटका आहे. इनटू द गॅप खेळले गेले. प्रॉपर गॅप सिलेक्शन. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे बॉल आणि ज्या वेळेला मात्र बॉलची फेकी होईल तोपर्यंत सहजरित्या 3 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा 2 गडी बाद 6. 4 ओव्हरचा सामना आहे. नेक्स्ट मॅच वापे विपक्ष गोंदाडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. विकेट्स गमावलेत ते मात्र 2. षटक क्रमांक 2 मध्ये दुर्गेशला आणलाय. अगदी पाहिलं तर खरं तर इथून मात्र थोडस दबाव आहे, दडपण आहे, परंतु बॅटिंग लाईनअप देखील टीम कांदळी संघाकडे खूप चांगली आहे. त्यामुळे इथून काही घडू शकेल. षटक क्रमांक 2. चला एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. टीम दुधनी संघ स्पीडअप करा, कारण कालच्या दिवसातील एक सामना आमचा शिल्लक आहे आणि तो आम्हाला कंप्लीट करायचा. त्या अनुषंगाने आपण आयोजकांना सहकार्य करा. षटक क्रमांक 2 मध्ये दुर्गेशला आणलाय. स्ट्रायकर एंड वरती राहुल भोईर. 3 ओव्हरचा खेळ अजून देखील शिल्लक आहे, परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा अंकित केल्या जातील. पहिला बॉल दुर्गेशचा. हो, यावेळेला चेंडूवरती नजर नव्हती. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये संपर्क नव्हता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती.
यावेळेला मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षक होते परंतु सहज सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. तो देखील कोणाचा झेल ड्रॉप केलाय तर राहुल भोईरचा या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. पेट्रोल नसेल कुठे चाललं हे साऊंडचं कर ना काहीतरी व्यवस्थित कुठले पाहिजे होतं ना. सहा धावा फलकावरती 7 धावा असतील. षटकारला पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये इथे संपर्क नाही आणि त्याच्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 1+1 22 धाव आणि त्याच्यानंतर 2 धावांनी टीमची धावसंख्या 9 धावा फलकावरती. सुरुवात मात्र दुधनी टीमसाठी खूप दमदार झाली होती जिथे 2 महत्वाच्या विकेट्स आल्या परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुर्गेश थोडीशी खराब कामगिरी पार पाडतोय. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा फलकावरती आहेत. राईट मोर विकेटने षटकातला पुढचा बॉल राहुल साठी. हो इनसाइड एज बॅटची आतली कडा घेतली गेली. फलंदाज राहुल बाद. टीम कांदळी संघाला तिसरा धक्का. आजच्या दिवसातील थोडंसं दमट वातावरण ढगाळ वातावरण त्यामुळे आजच्या दिवसामध्ये थोडेशा लो स्कोरिंगचे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती दुर्गेश. षटकातला पुढचा बॉल घेऊन फलंदाज वीरूसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने दमदार फटका आहे. लॉंग ऑफ खाली होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच चांगला स्ट्रोक होता. स्टेप आउट झाले. पावलांचा योग्य वापर केला गेला. जबरदस्त स्ट्रोक. 4 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 4च्या साह्यानं 13 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 गडी बाद 13. 4 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 35 ते 40 धावा जरी आल्या तरी फायटिंग टोटल ठरेल टीम कांदळी संघासाठी कारण टीम कांदळी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. आतापर्यंत चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती 4 ओव्हरचा सामना. नेक्स्ट मॅच गोंदाडे विपक्ष वापे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. जाईल लॉंग स्टॉप सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार येईल टीम कांदळी संघासाठी. 2 चौकार कुठेतरी प्रेरणादायी ठरतील असं नवसंजीवनी देतील टीम कांदळी संघाला कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती. वीरू आले जसे आले तसे लगेचच चांगल्या फलंदाजीला त्यांनी सुरुवात केली. टॉप ऑर्डर घसरलाय. मिडल ऑर्डर मध्ये वीरू आलाय परंतु चांगली बॅटिंग. 17 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुर्गेश थोडासा महागडा ठरतोय. राईट मोर द विकेटने अंतिम बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. सिलिमिड ऑफ मध्ये बॉल ढकलला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. 3 गडी बाद 18 दुसऱ्या षटकाच्या अखेरीस. अठरा धावा धावफलकावरती 3 गडी बाद 18. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या तर 12 धावा आल्यात. दोन्ही षटक आपण पाहिली तर दमदार राहिलेत टीम गावदेवी दुधनी संघासाठी. मात्र येणारे
12 चेंडू खूप महत्वाचे असतील. तिसरा गोलंदाज कोणता असेल, कारण आज आपण पाहिलं तर सुजितची कमी आहे. त्याचनंतर आपण पाहिलं तर निखिल देखील नाही आहे. पाठवले ते कुठेतरी बेनिफिट ठरेल टीम कांदिवली संघासाठी. योगेश टेनिस क्रिकेटवर तर अशोक भोईर आलाय, अनुभवी खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह, ज्याने अंडरआर्म क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळलं. गोलंदाजी मार्कवरती अशोक भोईर इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आज खरं तर अनेक खेळाडू दुधनी संघाचे अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थित हा संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलाय. आणि जे जे संघ असोसिएशन्सला खेळतात ना, मग त्यांना शिस्तही आपण नेहमीच पाहत असतो. दुधनी संघ देखील आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये सलग चांगली कामगिरी संपन्न करतोय आणि दुधनी ही संघ पुढच्या वर्षी नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील दाखल होईल. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाली. अशोक भोईर आलाय गोलंदाजी करण्याकरिता. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती जोडले गेले 18. चला विनंती आहे मॅच सुरू करा, कारण काल देखील खूप उशीर झाला. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ होतोय अशोकच्या माध्यमातून. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्राकडे आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि नशिबाची साथ मिळते, कारण समोरच्या दिशेने धावा येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये मागच्या बाजूने धावा येतात, म्हणजे कुठेतरी लक फॅक्टर टीम कांदिवली संघासाठी पाहायला मिळाला. फुल टॉस होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, टॉपेज होता, त्यानंतर चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी. 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 22 लॉट्स ऑफ 3 विकेट, 22 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता कुठेतरी सकारात्मक धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये थोडस स्ट्रगल करणारा संघ दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी भरीव कामगिरी पाहायला मिळाली आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ती सुरुवात मात्र चौकाराने केली विरुपष्टने. चला वापे टीम आणि गोंदाडे टीम पोत कॅप्टन टॉस साठी. यावेळेला मात्र पुढचा बॉल समोरचा बॉल होता, समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आणि त्यानंतर सागर गायकर जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत चेंडूपर्यंत पोहोचतात. एक धावी ते सिंगल घेतली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. अशोक भोईर अनुभवी खेळाडू. आता जितेश पष्टे, मात्र जितेश पष्टेला फक्त एकाच चेंडूची संधी मिळाली होती, त्यावरती त्यांनी सिंगल मिळवली होती. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव यांच्या पाठीमागे देखील आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. चला बी फास्ट टीम दुधनी संघ अधिकचा वेळ घेऊ नका विनंती आहे, कारण काल देखील खूप अंधार या ठिकाणी पसरला. अशोक पुढचा बॉल घेऊन, चांगला बॉल आहे. कट करायचा होता प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या 23 अंकावरती. चला वापे टीम आपण रिपोर्टिंग करा. वापे आणि गोंदाडे यानंतरचा होणारा सामना असेल. राईट मुहूर्त विकेटने फुल टॉस आहे, रिव्हर्स खेळला गेलाय. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती इनटू द गॅप खेळले गेले, प्रॉपर गॅप सिलेक्शन आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. तर चेंडू ढोळा असे, कारण कमरेच्या वरच्या बाजूने त्यानंतर आपण पाहिलं तर मग एकंदरीत धावा मिळतील त्या 5. फ्रीटचा आता मात्र संधी असेल जितेश पष्टेला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या एकंदरीत 28 धावा. ओहो, यावेळेला फ्रीटच्या बॉलला आक्रमण केलंय जितेश पष्टेने. बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल होता. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं. टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 34 धावा या धावफलकावरती. आता चांगली धावसंख्या टीम कांदिवली संघासाठी म्हणावी लागेल, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती, जिथे मयुरेशची विकेट त्यानंतर निशांतची विकेट आली. परंतु त्यानंतर या डावाला सांभाळण्याचं काम विरू पष्टे आणि जितेश पष्टेने केलंय. मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी होताना
यावेळेचा मात्र बॉल एक्स्ट्रा रन देऊन जाईल. धावसंख्या 1 पुढे सरसावत असताना 35 धावा, 3 गडी बाद 35. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल अशोक भोईरला, कारण 4 बॉलमध्ये आतापर्यंत तब्बल 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, सक्सेसफुल होईल. 6 धावा, षटकार जितेश पष्टेच्या बॅटमधून. 6 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 41, 41 धावा धावफलकावरती. महागडे षटक. पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 18 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये धावांची लेलूट झाली आहे. 5 बॉलमध्ये तब्बल 23 धावा खर्च केलेत अशोकने. यावेळेचा बॉल हा दबाव आहे. एखाद्या फलंदाजावरती ज्यावेळी गोलंदाजावरती ज्यावेळेला मात्र आक्रमण केलं जातं त्यावेळेला अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहत होतो. एक्स्ट्रा रन इथे देखील आली आहे. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 42. शेवटचा बॉल शिल्लक आहे अशोक भोईरचा. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन आहे. सागर गायकर चेंडूपर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. चला, गोंदाडे टीमचा कर्णधार आणि वापे टीमचा कर्णधार टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. त्रेचाळीस धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 12 धावा आल्या. तिसरं षटक महागडं ठरलं, ज्या ठिकाणी 25 धावा आल्या. आता शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. आज कुठेतरी खरं तर सुजितचे आणि निखिलची कमी जाणवते टीम दुधनी संघाला, त्याचमुळे अशोकला ही संधी दिली. चला, टीम मीटिंग घेऊ नका दुधनी टीम, विनंती आहे लगेचच सामन्याला सुरुवात करा. स्वप्नीलने घेतलेली मेहनत त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम बाकी गोलंदाजांनी केलंय. षटक क्रमांक 4 ला इथून सूरज जाधवला आणलाय. साऊंड सिस्टम पण नाही बरोबर आहे, त्रास होईल ना. सूरज आलाय गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल या ठिकाणी खराब पद्धतीने हाताळला गेला. त्याचनंतर एसटी रक्षकाने देखील ती चुकी केली आहे, गॅदर केला नाहीये बॉलला. अगदी पहिला तर 1+1 एकंदरीत धावा मिळतील. त्या 2 धाव्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 45, 45 धावा त्या धावफलकावरती जोडल्या जातात. अगदी पहिला तर अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यानंतर स्वेअर मारा पाहायला मिळाला सूरज जाधवचा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज सूरज राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन. अखूट टप्प्याचा बॉल होता, यावेळेला मात्र हुक केला बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 47 धावा. कुठेतरी दुधनी टीमला आज गोलंदाजाची कमी जाणवत्या, त्याकरिता तुमच्याकडे 4 गोलंदाज स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जरी आज निखिल नसेल, जरी आज तुमच्याकडे सुजित नसेल, परंतु तुम्ही या हंगामामध्ये किती गोलंदाज तयार केलेत ते महत्वाचं आहे. राईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल. इथे देखील पाहिलं तर खराब कामगिरी आहे. अगदी पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी मिळतील एकंदरीत 5 धावा.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स इथून मात्र गमावले गेलेत. सूरजने देखील या ठिकाणी धावांची लयलूट केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बोल ना कुंदन. 58 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. अखूड टप्प्याचा बॉल आणि खरं तर वीरूसाठी ही मेजवानी होती. आणखीन एक सेम रिझल्ट, बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. 64 टीमची धावसंख्या आपण पाहतोय 64. पहा पहिली 2 षटकं अप्रतिम होती. दोन्ही टीमचा प्रवास खूप चांगला राहिला होता, परंतु त्यानंतर वीरू पष्टेने आणि जितेश पष्टेने या डावाला सांभाळलं. चला जुना बॉल द्या. टीमची धावसंख्या 64, 64 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स इथे गमावलेले आहेत. टीमची धावसंख्या 64, 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. हो यावेळेला समोरच्या बाजूनं क्षेत्ररक्षक सागर पोहोचले देखील होते. इथून मात्र पाहू शकाल एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 65. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 73 धावसंख्या उभी केली होती. केव्हीपीसी कांदळी संघच होता. त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर निशांत पष्टेने अर्धशतक झळकावलं होतं. 55 धावांची खेळी साकारली होती. राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल. सूरजचा सामना करेल जितेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रन 66, 66 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. हा सामना खरं तर होता दुधनीच्या बाजूने, परंतु त्यानंतर थोडीशी खराब कामगिरी अशोकने केली. त्यानंतर सूरजकडून देखील थोडीशी कामगिरी आपण पाहतोय खराब होताना. इथे देखील बिमरचा इशारा होईल, जरूर होईल. हाईट फॅक्टर बॉल आहे. 1+1 एकंदरीत 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याने टीमची धावसंख्या 68 आणि येणारा बॉल फ्री हिटचा असेल. 68, 68 धाबा. सातत्याने खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. ही लेंथ योग्य आहे. हा टप्पा चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत सूरजने देखील 25 धावा खर्च केल्या, म्हणजेच 11 बॉलमध्ये तब्बल 50 धावा या ठिकाणी खर्च केले गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय वीरू पष्टे. राईट मोर द विकेटने अंतिम बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. इथे देखील पाहिलं तर दमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल केली संकेत आणि इथून मात्र फलंदाज वीरू बाद. 68, 68 धावा, 69 धावांची गरज. आदरणीय वसंतजी पष्टे यांना विनंती असेल आपण या सामन्याचे नाणेफेकी करायचे आहे. ज्या ठिकाणी वापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गोंदाडे या दोन संघादरम्यान टॉस होईल. चला गोंदाडे टीमच्या कर्णधार टॉससाठी लगेचच या. दोन्ही संघ इथे उपस्थित. एका बाजूला केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी कैलास आप्पा पष्टे स्मृती. गोंधळ्याचा कॉल असेल. मी वसंत पष्टे यांना विनंती करतो की त्यांनी
या नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. दरम्यान इथे दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस होत आहे. गोंधळेचा कॉल असेल, केव्हीपीसी असं कॉल असेल आणि कैलास अप्पा पष्टे स्मृती हा कॉल आलेला आहे आणि आपण टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग बॉलिंग फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला इथे वापे संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गोंधळे संघाला. गोंधळे संघ प्रथम फलंदाजी करताना कितीचं टार्गेट असेल? 50 ते 55 धावांचा. खूप चांगला असं टार्गेट इथे सेट करताना दिसतो गोंधळे संघ, 50 आणि 55 धावांचा. आणि वापे संघ तुम्ही कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावत रोखण्याचा इथे प्रयत्न असेल वापे संघाचा. आणि तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की ते कमीत कमी टोटलपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? राहुल आहे, शुभम आहे, ऋतिक आहे. नक्कीच बघूया या संघामध्ये पुढील लढत होईल. थोड्याच वेळात आपण सेकंड इनिंगकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. जाऊयात दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवात झाली आहे. 24 बॉल आणि तब्बल 69 धावांचं आव्हान गाठायचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स दुधी टीमला टार्गेट मोठं आहे, आव्हान मोठं आहे. अगदी पाहिलं तर मग पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होताना आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस. आज देखील आपण पाहिला तर मग आज 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यानंतर गोंदाडे विपक्ष वापे, तिसरा सामना असेल धामणगाव विपक्ष आणगाव, चौथा सामना पडगाव विपक्ष खातिवली आणि त्यानंतर पाचवा सामना झिडके विपक्ष कुरुंद आणि 6वा सामना बोरिवली विपक्ष बोंबेपाडा. आजच्या दिवसातील हा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. सामन्याला सुरुवात होते सागर गायकर आणि स्वप्नील गायकर, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 24 बॉल 69 धावा. पहिलं षटक कांदळी एक्सप्रेस मयूर पष्टेला पण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, इथून मात्र पाहतोय मयूरला गोलंदाजी करत असताना. सूरज बोल मॅचला रे कॉमेंट्रीला काय करतोयस? बायको लावून घेऊन गेलास काय कामाला? काय रे बायकोला पण नेलेस? चालेल दुपारी करतो. काय काय ठीक आहे, तिला पण विचारून घ्या, लावतो तुला मी तिथे. फार्म हाऊसला राहाल का इथे? हां ठीक आहे, तिथं पण पेमेंट चांगलं आहे. हां चल आमच्या शेटच्या इथे गोडी पण भेटत नाही ना, राहतील ना. 6 धावा षटकाराने इथून मात्र खातं कोले गेले. स्वप्नील गायकर पहिल्याच बॉलवरती स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी चांगला स्ट्रोक सजवला गेला. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार आपण पाहिला, ज्यावरती 6 धावा आल्या. षटकार येतो, षटकारानं खातं कोले स्वप्नील गायकरनं. टीमची धावसंख्या 6 वरती. नेक्स्ट बॉल मयूर पष्टेचा राईट मोर द विकेटने स्वप्नील करिता. यावेळेला इंटू द गॅप नेत्रदीपक फटका आहे, अप्रतिम स्ट्रोक आहे. चेंडूचा पाठलाग करण्यापूर्वी चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कमालीचा स्ट्रोक. अगदी पाहिलं तर इंटू द गॅप खेळले गेले, प्रॉपर गॅप सिलेक्शन होतं आणि त्याचनंतर या 4 धावा नवसंजीवनी देतील दोन्ही टीमला. तर 69 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय. अशा स्थितीमध्ये पहिल्याच 2 बॉलवरती तब्बल 10 धावा आल्यात, म्हणजेच कुठेतरी चांगली बॅटिंग करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील गायकरच्या माध्यमातून. आणि समोर गोलंदाज पाहिला तर मग अनुभवी गोलंदाज मयूर पष्टे. ओर द विकेटने पुढचा बॉल. सहज सोपा झेल देऊन बसलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचा होईल पतन. पहिला धक्का आई गावदेवी दोन्ही संघाला. स्वप्नील गायकर बाद.
नवीन फलंदाज इथून दुर्गेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धाफळकावरती 1 विकेट आलाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दुर्गेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील चांगली फलंदाजी करत होता परंतु त्याची विकेट आली आहे. षटकातला पुढचा बॉल मयूर पष्टेचा राईट आर्म वर विकेटने मार्गस्थ केला जाईल दुर्गेश करिता. ओ यावेळेला आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर कडे मात्र चेंडूला ढकलला गेलाय आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. सावकार षटकार आणावे लागतील कारण इथून पाहिलं तर 69 म्हणजेच 69 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत आणि त्याचमुळे इथून येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ठेवणं तितकंच गरजेचं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती 12. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी मार्क वरती मयूर पष्टे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा त्यानं खर्च केल्या परंतु त्यानंतर जर विचार केला तर मग त्याने स्वप्नील गायकरची महत्वपूर्ण विकेट टिपली आहे. यावेळेला मिस्टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक विरू चेंडू खाली येईल. चुकी होणार नाही. दुसरा झेल त्याने कॅरी केलाय आणि फलंदाजीतून मात्र दुर्गेश देखील बाद झालाय. 12 या धावसंख्येवरती दुसरा धक्का आई गावदेवी दुधणी संघाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 12. कमी कर. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 विकेट्स गमावल्यात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर अशोक भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. काल इथे एक मशीन ठेवली होती रे त्यांनी कसली तरी. हा ना? त्याची होती का? शेवटचा बॉल आहे. बॅटिंग करण्याकरिता आपण पाहतोय अशोक भोईरला. 12 धावा धावफलकावरती आहे. अंतिम बॉल राईट आर्म वर विकेटने. यावेळेला मात्र पहिल्यांदा समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. एक धाव इथे मात्र घेतली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. मयूरने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट्स त्याने महत्वाच्या टिपल्यात. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल वापे विपक्ष गोंदाडे. नेक्स्ट मॅच टीम वापे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर धामणगाव आणि अणगाव संघ आपण रिपोर्टिंग करा. तेरा धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात प्रीतम भोईर आलाय. चला सामन्याला सुरुवात करा कारण काल देखील खूप उशीर झाला या स्पर्धेला. कालच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना शिल्लक आहे. ज्या ठिकाणी जांभिवली आणि पालिवली हा सामना शिल्लक आहे तो आपल्याला रविवारी पूर्ण करायचा आहे. षटकातला पहिला बॉल प्रीतम भोईरचा राईट आर्मवर तो विकेटने मार्गस्थ केला जाईल. पहिला बॉल जबरदस्त लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इन कटर बॉलचा वापर केला प्रीतम भोईरनं. डॉट बॉलने केली या सुरुवात. चर्चेतला खेळाडू आहे. या हंगामामध्ये संघाने त्याला संधी दिली. नेहमीच संधीचं सोनं केलं या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल. यावेळी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक दूर मारून निशांत पष्टे पोहोचतील. झेल टिपला गेलाय. तिसरा धक्का आई गावदेवी दुधणी संघाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेले 13. विकेट आली अशोक भोईरची. या ठिकाणी आपण पाहू शकाल आणखीन एक मोठा धक्का.
नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दीपक आलाय बॅटिंग करण्याकरिता. संकेत येणार आहे. संकेत इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक पारस देसले त्या ठिकाणी आहे. एक सिंगल धाव इथे मात्र मिळते. सिंगल टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 1च्या साह्यानं. एकंदरीत धावसंख्या 14 या अंकावरती. आजच्या दिवसातला पहिला सामना केव्हीपीसी कांदळी विपक्ष आई गावदेवी दुधणी या दोन संघादरम्यान हा पण सामना पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. षटकातला पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती इथे देखील झाली. चांगली गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. अचूकता ठेवली गेली आतापर्यंत. हो यावेळेला उंच आणि परंतु लांबी गाठली नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. सागर गायकर या ठिकाणी बाद होईल. आणखीन एक धक्का आई गावदेवी दुधनी संघाला. जगदीश पष्टे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि कांदळी संघाच्या सदैव पाठीशी ज्यांचा पाठबळ आपण पाहिलंय असं नामवंत व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्व जगदीशजी पष्टे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 14 फळकावरती आहेत. गोडगावल्यांदा जाऊन फोन येतो. बोल ना आशिष. दिशांत आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये दिशांतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एक सिंगल धाव मिळेल, परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आहे टीम कांदळी संघाला. ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये आपण एक मोठं टार्गेट पाहिलं, 68 धावा उभ्या केल्या, 69 धावांचं टार्गेट ठेवलं. त्याच्या उत्तरामध्ये कुठेतरी बॅकफुटवरती आपण पाहिला टीम दुधनी संघाला. यावेळेला लॉंग ऑफ होता, पूल केला. यावेळी लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक पारस देसले झेल टिपतोय या ठिकाणी. आणखीन एक धक्का आई गावदेवी दुधणी संघाला. विकेट या ठिकाणी 5 विकेट्सचं बल गमावले गेलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा. कोण आहे बॅट्समन? आहेत ना टीम. निश्चितपणाने पाहू शकाल आकाशाला बॅटिंग करण्याकरिता या ठिकाणी एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 गडी बाद 17. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड रेसिंग इज अ कंपल्सरी. नेक्स्ट मॅच गोंदाडे विपक्ष वापे. पडगा राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सोडून दिले गेले. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आला. 18 धावा या धावफलकावरती आहेत. मात्र कुठेतरी बॅकफुट वरती पाहतोय आपण टीम दुधनी संघाला. आव्हान मोठं होतं.
आव्हानाचा पाठलाग करताना विकेट्स गमावल्या. नेक्स्ट बॉल दिशांचा. यावेळेला लॉफ्ट केला बॉल क्षेत्ररक्षक वीरू आणि आज खरं तर वीरू जिथे जातोय तिथे झेल त्याच्याकडेच जातोय. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावला टीम दुधनी संघाने. 6 धक्के 6 विकेट तब्बल गमावलेत टीम दुधनी संघाने. अरे हो टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावकारते आहेत. तब्बल 6 विकेट्स गमावलेत. सार्थक न्यू बॅटर. चला फलंदाज घाई करा विनंती आहे आपल्याला, कारण वेळ आमच्याकडे कमी आहे. कारण एकंदरीत 12 संघांचा पोल आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल इथून मार्गस्थ केला जाईल. ओहो तेच तरार बॉल. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. नवीन फलंदाज अनिकेतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7 विकेट्स आतापर्यंत टीम दुधनी संघाने गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. फोर संपली ना. शेवटचा षटक पारस झालाय गोलंदाजी करण्याकरिता. 18 धावा धावफलकावरती आहेत. सार्थकने षटकार लगावला तर अशोक भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आकाशसाठी संधी आहे. षटकातला पहिला बॉल. हो पहिलाच बॉल डॉट बॉल या ठिकाणी येतोय. पहिलाच बॉल तेज तरार पारसच्या माध्यमातून आपण पाहिला. 18 धावा धावफलकावरती 7 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत टीम दुधनी संघाने. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे टीम केव्हीपीसी कांदळी. नेक्स्ट बॉल. आणखीन एक जबरदस्त बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि गती देखील ठेवली आहे पारसने. चांगली गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या 18. राईट अबोर्ड विकेट. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. विस्टाइम स्ट्रोक आहे. मयूर पष्टे बॉल खाली. 8वा धक्का टीम दुधनी संघाला. नवीन फलंदाज इथून मैदानात दाखल दिनेश आलाय. 8 गडी बाद 18. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यातली. पहिली 2 षटकं दुधनी संघासाठी खूप होती. असं वाटतं कुठेतरी कांदळी टीमला 35 ते 40 धावांपर्यंत रोखलं जाईल. परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये निशांतने केलेली फलंदाजी आणि जितेशने केलेली फलंदाजी, वीरूने केलेली फलंदाजी लाभदायक ठरली टीम कांदळी संघाला. आणि तिथून एक चांगला प्लॅटफॉर्म टीम कांदळी संघाला मिळाला. यावेळेला बॉलला सोडून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. 4था बॉल देखील झालाय डॉट स्वरूपामध्ये पारसचा. या या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर विकेटची हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये पाहिली. परंतु मिडन ओव्हर इथं मात्र मिळेल का. 4 बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळले गेलेत. पारस देसले. षटकातला पुढचा बॉल राईट मुहूर्त विकेटने घेऊन. यावेळेला मात्र शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक गोलंदाज पारस. 5वा बॉल देखील आलाय डॉट आणि ज्यावरती विकेट देखील आली आहे. षटक या स्पर्धेत हाताळलं गेलं पारस देसलेच्या माध्यमातून. जबरदस्त. आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वीरू पष्टे ठरलाय सामनावीर. आणि यानंतर मी आमंत्रित करेन मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक सुमित यांना. आता मी चाललो होतो खाला ना
दे मी करतो मग. हा कर मग. नाही कॉमेंट शिकायची हे करायलाच भेटत नाही. मी नाही नाव सांगाल नाही तुला पॅनल दिला ऑस्ट्रेलिया. दरम्यान इथे पहिल्या सत्रातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. वापी विपक्ष गोंदाडे संघाने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि गोंदाडे संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तिथलं तो बारीक बटन आहे बघ हे बी आहे तो दाब जरा. दरम्यान जो सामना चालू होता केव्हीपीसी कांदली वर्सेस आईगाव देवी दुधनी. केव्हीपीसी कांदली संघाने हा सामना अवघ्या 49 धावांनी